तर त्यांच्याविषयी बोलण्या इतपत बऱ्याच काही गोष्टी येतात। वरुशीचं जे त्या ठिकाणी नाव घेतात, खरं जर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर राजकारण कोणी बिघडवलं असेल तर ते रांजणे साहेबांनी बिघडवलं आणि त्यांना साहेब म्हणण्यापेक्षा मी तर एक ठेकेदार उपाधी देईल, कारण की त्यांना खरं तर असं म्हणायला गेलं तर आमच्या विभागामध्ये जे पूर्ण रस्ते त्या रस्त्याची दुरावस्था इतकी बेकार झाली। 2-2 कोटीचे रस्ते आज ते 10-20 लाखामध्ये पूर्ण केलेत त्यांनी। मी तर त्यांना खुलं आव्हान करतो की जर ते सांगतायत की मी जर खूप मोठा दानशूर आणि खूप मोठा असं काही लोकांसाठी करण्यासाठी जर मी नेतृत्व करतोय असं जर ते सांगत असतील तर त्यांनी विभागातील रस्त्यांची आज झालेली चाळण, खिलारमुऱ्यासारख्या ठिकाणी आजपर्यंत किती वेळा त्यांनी निधी टाकला, कुरोळशी गाडवली रस्त्यासाठी किती वेळा निधी टाकला आणि त्याची आजची परिस्थिती तुम्ही सुद्धा पत्रकारांनी एकदा जाऊन बघावी असं मी सांगतो। सक्षम आहोत। एका बाजूला आपल्याला फक्त विरोध करण्यास, लोकांवरती टीका कुणी करण्यास वेळ आहे। इथं आपल्या आंबेघर गणामध्ये केवढी प्रचंड याच्यामध्ये हानी झाली। त्या ठिकाणी स्वतः महाराज साहेब तिथं पाठपुरावा करतायत, त्या ठिकाणी राजने साहेब करतायत, आम्ही स्वतः ठिकाणी बरेच ठिकाणी गेलो। मातेमुरा तिथं पार भेगा पडल्या। या अतिवृष्टीमध्ये किती मोठं नुकसान झालंय। त्या बावळे बोंडरवाडी परिसरामध्ये काय अवस्था आहे, आपण तिकडं लक्ष द्या। ह्या टीका टिप्पणी करायला फार मोठी माणसं आहेत, त्याच्यावरती आपण लोकांच्या मध्ये जाऊन आपल्याला ज्याच्यासाठी आता आपला विजय झाला आहे तर त्या लोकांच्या कारणी लावा। नको तिथं कोणत्या विभागावरती कोणत्या विषयावरती आपण किती बोललं पाहिजे। खरं तर आपण दुसऱ्याची उंची विचारता, त्यांची उंची काढता। खरं तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे की आपली उंची किती, आपण बोलतो किती, आपला अभ्यास किती। त्याच्यामुळं माझी विनंती आहे की इथनं पुढं टीका करताना आपण नम्रतेनं आणि जी महाराज साहेबांनी राजकारणामधलं संस्कार आमच्यावर दिलेले आहेत, समाजकारणामधला आदर्श आमच्या पुढं आहे, त्या पद्धतीनं आमचं सोज्वळ असं समाजसेवेचं राजकारण सुरू आहे। ते एवढीच विनंती आहे की जी शांतता आहे ती आपण शांतताच ठेवावी। विनाकारण चांगल्या लोकांना जो राजकारणातील समाजातील आणि समाजाचा कार्यार्थानं ज्ञानदेव आहे आणि समाजासाठी आमच्यासाठी ते साहेब आहेत, त्या अशा माणसांवर टीका करण्याची आपली तर पात्रता बी नाही, उंची बी नाही। त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी असल्या फेक नेरेटिव्हकडे कोणी बघू नका आणि आपल्याला कळलंच कोण माणसं कामाची आणि कोण